अलीकडे शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरण झालं असलं तरीही शेतातील अनेक कामांसाठी हातअवजारांचा देखील बऱ्याच प्रमाणात वापर होतोय। मानवी श्रम कमी करणाऱ्या या अवजारांमध्ये अनेक आधुनिक अवजारांची भर पडते आहे। बदलत्या शेती पद्धतीसह अवजारांचं मार्केट देखील बदलतंय। पाहुयात अवजारांच्या बदलत्या मार्केटमध्ये लोखंडाला कल्पकतेने आकार देणाऱ्या सांगलीच्या रमेश लोहार यांची यशोगाथा। माझे वडील प्रथम सुतार काम करायचे शेती अवजार मध्ये। त्याचंच परिवर्तन मी लोखंडी शेती अवजारे बनवली आणि ते शेतकऱ्यांना उपयुक्त ठरले। त्यातच शेतकऱ्याचा 50% वाटा असल्यामुळे शेतकऱ्यांची माहिती आणि माझी माहिती असे मिळून ते अवजार खूप चांगल्या प्रकारे त्यांना पाहिजे तसं बनायला लागल्यामुळं मी साधारण आता 30 ते 35 प्रोडक्ट आता शेतीमधले लागणारे मॅन्युअल, ट्रॅक्टरची, बैलांची अशी सर्व प्रकारची अवजारे मी पेटनाका इथं बनवायला मला चांगला ग्रोथ मिळाला आहे। लोकांचाही चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आणि पहिल्यांदा सुरुवातीला मी 10वी पास झाल्यानंतर ITI चा कोर्स केला वेल्डर ट्रेड घेऊन। त्यानंतर मला सर्व्हिस लागली पुण्याला। मध्ये एक 6-7 वर्ष मी सर्व्हिस केली। त्यानंतर मला वाटलं की माझा एक काहीतरी बिझनेस असावा। त्या निमित्तानं मला सुचलं की आपण हे काहीतरी वडील सुतारकाम करत होते त्यात परिवर्तन लोखंडी शेती अवजारे कशी बनवायची आणि त्या पद्धतीने मी शिकत गेलो। त्यांच्या हाताखाली पण मी शिकलो आणि पुन्हा मी स्वतः आणि शिकायला लागलो। तर त्यात मला खूप चांगलंच लोकांनी प्रतिसाद शेतकऱ्यांनी दिल्यावर त्याचा ग्रोथ वाढत गेला आणि आता सध्या माझ्याकडे 2 ते 3 कामगार आहेत। 2 कामगारांतर कंटिन्यू मी कामाला ठेवलेलेच आहेत आणि चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळं 30 ते 35 प्रोडक्ट मी अगदी शेतकऱ्यांना पसंत पडतील। शेतामध्ये चांगल्या प्रकारे काम कसं होईल, त्याचं समाधान कसं होईल इतक्यापर्यंत त्याचे मी डेमो घेऊन स्वतः शेतामध्ये जाऊन प्रात्यक्षिक करून दाखवून मगच ते शेतकऱ्यापर्यंत मी द्यायचा प्रयत्न करत होतो। त्यामुळे शेतकरी समाधानी राहायचा आणि कोणत्याही काय अडचणी आल्या किंवा सर्व्हिस देण्याबद्दल काय प्रॉब्लेम आला तर लगेच मी सोल्युशन त्यांना सांगायचं। त्यामुळे शेतकरी आनंदितच राहायचे, त्यांना वेळ त्यांचा जायचा नाही। त्यानंतर परत मी जे इथं काम करायला लागलो तर तसं इथं ग्रोथ वाढत गेल्यामुळे मला कच्चा माल पण इथून कोल्हापूर, सांगली, इस्लामपूर, कराड अशा लांबूनच मटेरियल असं मला आणावं लागत होतं। मानवी श्रम कमी करण्यासह बदलत्या शेती पद्धतीस पीक पद्धतीस उपयुक्त ठरणारी अवजारे असल्याने परिसरातील शेतकऱ्यांकडूनही त्यांना चांगला प्रतिसाद मिळतोय। शेती अवजारांच्या विक्रीतून रमेश लोहार वर्षाकाठी 8-10 लाखांची उलाढाल करत आहेत। बदलते मार्केट लक्षात घेत अवजारे तयार करण्याच्या कल्पकतेमध्ये केलेले बदल उपयुक्त ठरत असल्याचे त्यांनी लोकल 18शी बोलताना सांगितले।